या स्पर्धेची ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी आहे. त्यामुळे कोणताही खेळाडू वेगळ्या ड्रेसवर दिसला तर पेनल्टी असेल. लक्षात घ्या, कोणत्याही स्पर्धेत उतरताना त्या स्पर्धेतील काय नियम आहेत ही गोष्ट एक दिवस अगोदर किंवा 4-5 दिवस अगोदर तुम्ही एकूणच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेला एक्झॅक्टली खेळाला सुरुवात होते त्यावेळेला निश्चितच उशीर होणार नाहीये. एकाच बाजूने क्रिकेट होईल. लक्षात घ्या, एकाच बाजूने क्रिकेट होणार. दोन्ही पंचांच्या देखील माहितीसाठी ही गोष्ट आहे. या संपार्स एकाच बाजूने क्रिकेट होणार म्हणजे जुचंद्र गावाचा जो एंड आहे त्याच एंडने गोलंदाजी होईल. हा जर बघितला तर टीसीपीचं देखील कौतुक आहे आणि टीसीपीच्या माध्यमातून एखादी मुवमेंट, चेंडूची मुवमेंट काय आहे हे आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. आमच्या एकूणच समालोचन कक्षांतील किलबिल जर बघितलं तर निश्चितच ज्यांची निवड येत्या सुप्रीमो चषकात समालोचक मधून झालंय, निश्चितच प्रमोद शेडगे या नावाला आता वेगळं वलय निर्माण होणार आहे. त्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा सुप्रीमो चषकासाठी. तो प्रमोद शेडगे आपल्या समवेत इथे असेल. तसेच याच परिसरातील एक अप्रतिम आवाज तो म्हणजे अक्षय साडम हा देखील एकूणच या स्पर्धेच्या दिमतीला आहे. आमचे गुणलेखक म्हणून निवड झालाय ती म्हणजे विशाल यांची. आमचे दोन्ही मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत, विरल नायर आणि एकूणच ललित भोईर बंड्या यांना तुम्ही पाहू शकता. चला सामना आता सुरू करायला हरकत नाहीये. घड्याळाकडे लक्ष घातलं तर निश्चितच ही आजचा दिवस एकूणच आपण बघतोय 12 मेचा दिवस आहे. 12 मेची ही रात्र आहे. 8:24 झालेले आहेत. पहिला चेंडू 8:25 ला पडलाच पाहिजे हे अंपायर, जेणेकरून हा सामना आपण क्विक टाइम मध्ये संपू शकतो. 4 षटकांचा हा सामना आहे. एकाच बाजूने क्रिकेट होईल. डोंट वेस्ट टाइम. यस, 4 षटकांचा सामना आहे. बरोबर. पाच षटकांचा सामना. एक मिनिट सगळ्यांनी सांगू नका प्लीज. यस बंधू, 5 षटकांचा ठेवूया. ओके, लक्षात घ्या, क्रिकेटला सुरुवात होऊ द्या. 5 षटकांचा सामना आहे. क्रिकेटला सुरुवात होऊ द्या. आम्ही नंतर कदाचित दुसऱ्या एकूणच राऊंड मध्ये षटक कमी करू. या गोष्टीची तुम्ही लक्ष वेधतोय, कारण असं वाटलं होतं की जर 7 वाजता पहिला चेंडू पडला असता तर निश्चितच प्रत्येक सामना आम्ही 5 षटकांचा ठेवू शकलो असतो. मात्र चला असू द्या, क्रिकेटला सुरुवात करा. अतिशय चांगली लाईटची व्यवस्था तुमच्या दिमतीला आहे. क्रिकेट सुरू होतोय. पहिलं षटक जयेश पाटील. पहिला चेंडू अशोक यांचा पाहू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय तो कव्हर पॉइंटला. एकाच धावावर समाधान. पहिल्या धावसंख्येला सुरुवात होते. या एकूणच अंकुश स्मृती 2022 मधील पहिल्या धावेचा मानकरी ठरतोय अशोक. अशोक भाई एक अप्रतिम क्रिकेटपटू आहेत. अतिशय अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. द ग्रेट मराठा संघाला नेहमीच अतिशय चांगलं काम ज्यांनी केलंय. JPL मध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी आम्ही पाहू शकलो होतो. आणि एक अप्रतिम स्पर्धा झाली जुचंद्र प्रीमियर लीग. पण तो पॅकर संघानं प्रथम पारितोषिक फटकावलं. फुल टॉस डिलिव्हरी होती. योग्य फटका म्हणता येणार नाहीये. स्वप्नील मुकादम यांना तुम्ही पाहू शकता, लिजंड इन द गेम. या परिसरातील एक नामांकित खेळाडू आहेत. विकेटच्या चारी बाजूला धावा करण्याची ज्यांची वृत्ती आहे. फुल टॉस चेंडू होता, व्यवस्थित एलिव्हेट करू शकले नाहीत, टाइम करू शकले नाहीत. चेंडू होते शॉर्ट थर्ड मॅनला. एकच धाव, 2 धावेने सुरुवात. दोन्ही यावेळेला ऑन द खेळायला गेले. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. TCP लाईव्हच्या माध्यमातून मुवमेंट बघितली तर निश्चितच अप्रतिम मुवमेंट इथे पाहायला मिळते जयेश यांची. एक चांगली ऍक्शन आहे आणि चांगल्या ऍक्शनचं रूपांतर इथे चांगल्या चेंडूमध्ये देखील केलं जाते. बऱ्याच गोलंदाजांच्या ऍक्शननी एकूणच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फरक पाडलाय आणि बरीच अशी लयबद्धता टेनिस क्रिकेट विश्वाला देखील आल्या. जयेश शॉर्ट पिच दिलवले, ऑन द खेळले, स्टायलिश फटका येतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येणार सीमारेषेच्या बाहेर का. स्वतः कर्णधार तिथे अडवत होता. मात्र ऍट द एंड आपण बघतोय आदेशने चांगलं काम केलंय. मात्र या घडीला 3 धावा पूर्ण झालेत. गुड शॉट. अप्रतिम फटका होता. ऑन द हा फटका कंट्रोल दाखवलाय अशोक यांनी आणि या 3 धावा मिळत आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, मान्य करू शकतो. मात्र इथे
जबरदस्त प्रयत्न झाले. ऍट दी एंड आदेशनं एक धाव वाचवली, ती म्हणजे देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघासाठी. पहिला सामना तुम्ही बघताय, द ग्रेट मराठा वर्सेस देवी स्पोर्ट्स मालजीपाडा. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 5. वेल बोल्ड अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होतोय चेंडू. ही सर मजा आहे नाईट गेमची मित्रांनो. कारण लक्षात घ्या, ज्या वेळेला दिवस स्पर्धा असते त्यावेळेला थोडीशी मुवमेंट किंवा एखादा वेग या गोष्टीमध्ये फरक पडतो. आणि आता बघा, थोडंसं मॉइश्चर आहे हवेमध्ये आणि असं असताना कदाचित तिथे गोलंदाजांना जास्त फायदा मिळेल किंवा काय, लेट्स सी. मात्र या पहिल्या षटकात तशी चांगली कामगिरी इथे झाली, ती म्हणजे गोलंदाज जयेश यांची. पुन्हा एकदा जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, मात्र कुठेतरी डावा पाय थोडासा अजूनही चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं होतं. हा चेंडू मात्र इथे संपतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. एक 3 धावांचा फटका आला, मात्र तरी देखील जयेशनं कंट्रोल दाखवलाय आणि खास करून तो कंट्रोल इतका चांगला होता की या षटकात एकही अवांतर धाव नाहीये. आणि हीच गोष्ट देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघासाठी चांगलं म्हणावं लागेल. कारण लक्षात घ्या, 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचं पॉवर प्ले होतं, मात्र तरी सुद्धा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम मारा झालाय. जास्त वेळ जाणार नाही, या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय मित्रांनो. हा सामना आपल्याला क्विक टाइम मध्ये संपवायचा आहे. यानंतरच्या सामन्यासाठी देखील दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. दत्ताळे जुचंद्र वर्सेस रॉकर बॉयज. दोन्ही संघ रेडी आहेत का? जर संघ आले असतील तर कॅप्टन प्लीज कम हिअर. थोड्याच वेळात आम्ही टॉस साठी नक्कीच तुम्हाला कॉल देऊ, कारण एक इनिंग नंतर नाणेफेक झालीच पाहिजे, हा नियम आहे या स्पर्धेचा. प्रेक्षकांची संख्या वाढत जाणार आहे. दिवस रात्र स्पर्धेची एक वेगळी मजा असते आणि फक्त नाईट गेमची एक वेगळी मजा असते. आणि आज आपण बघतोय अंकुश स्मृतीमध्ये तो नाईट गेमचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. या अगोदर देखील 2 वर्षापूर्वी या स्पर्धेचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने थाटामाटात एकूणच सन्मान्य मिथुन पाटील यांनी केलं होतं. मात्र ही स्पर्धा आपल्या भावासाठी. मिथुन निश्चितच अतिशय चांगलं काम केलंय आणि त्याला शिवसेना आणि युवा सेनेनं अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. मनापासून कौतुक आहे. फुल टॉस डिलिव्हरी आहे. नो बॉल घोषित केलाय. डावखरा मारा आपण विनोद यांना पाहू शकता, मात्र या चेंडूवर कंट्रोल नव्हता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नो बॉल केलाय, घोषित केलाय वेस्ट साईडचा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 3 धावा फलकावर लागतील आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात धावा होत्या 5, सरासरी होती 5, मात्र ह्या पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा अवांतर येतोय. त्यामुळे आता पहिल्या षटकात कदाचित 8 धावा आहेत असं सांगायला हरकत नाहीये. विनोदचा हा अनकंट्रोल चेंडू पाहायला मिळतोय. फ्रीडचा फटका. यावेळेला क्लासिक शॉट अशोक बाय ॲट इज व्हेरी बेस्ट. आलाय अंकुश स्मृती मधील पहिला षटकार. येणार HM साऊंडचा आवाज. अफलातून फटका खेळलाय. मुक्त फटका काय असतो, फ्री हिटचा फटका काय असतो, अशोकनं चांगलं ओळखलं आणि एकूणच तमाम क्रीडा रसिकांना चांगलं दाखवलं. वेल प्लेड अशोक. या षटकानं संघाची धाव संख्या 14 वर जाऊन पोहोचते. द ग्रेट मराठेची ग्रेट सुरुवात. विनोदला कमबॅक करावा लागेल. देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा अप्रतिम गोलंदाज आहे तो. ओ दॅट्स अ जेन्युइन विनोद डिलिव्हरी. काय चेंडू कट झालाय बघा. डावखुरा हाताचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर कंट्रोल नव्हता, दुसऱ्या चेंडूवर देखील कंट्रोल नव्हता, मात्र या चेंडूवर क्रिकेटचा सी कंट्रोल काय असतं हे विनोदनं दाखवलंय. चेंडू अवे ऑफ द बॉडी अफरातूनरित्या कट केलाय. चेंडू निर्धाव. यावेळेला आणखीन एक मोठा फटका. तो रीच होणार का हा प्रश्न आहे, मात्र रीच होणार. काय साऊंड आलं होतं अशोकच्या बॅट मधून. आलाय दमदार षटकार. येणार पुन्हा एकदा आवाज HM साऊंडचा.
5 कदाचित अक्षय आपण असं म्हणू शकतो की पहिल्या षटकात लॉकडाऊन होतं, मात्र या दुसऱ्या षटकात जसं लॉकडाऊन संपलंय आणि जी वसुली सुरू केली ती खतरनाक. फुलटॉस डिलिव्हरी आहे, योग्य फटका नाही आहे, कदाचित तिथे परतावा लागेल किंवा काय, हेच परतावा लागेल. समीरनं झेल टिपलाय, पहिला धक्का बसतोय तो म्हणजे अशोक बाईच्या रूपानं. मात्र संघाची धावसंख्या अक्षय इथे 20 झाले. एक अतिशय चांगली पार्टनरशिप आपण पाहू शकलो, मात्र अशोक परतलाय, त्यामुळे ही जागा लवकर कोण भरेल या गोष्टीकडे लक्ष असेल. मात्र एक रिक्वेस्ट आहे, खेळाडू जो कक्ष आहे तिकडे बरेच प्रेक्षक बसलेले आहेत आणि आमचे खेळाडू खाली बसलेत, तर ही गोष्ट थोडीशी चुकीची वाटते मला. विनंती करतोय द ग्रेट मराठीच्या खेळाडूंना बसायला संधी द्या. प्रेक्षकांना विनंती करतोय, खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी प्लीज खाली या आणि आमच्या खेळाडूंना बसायला संधी द्या. अक्षय, अप्रतिम पार्टनरशिप, अशोकची चांगली बॅटिंग, एकूणच अंकुश स्मृती स्पर्धेतील हा पहिला सामना गाजतोय, काय म्हणशील? नक्कीच चांगली फलंदाजी होते, चांगला फुटवर्क पाहायला मिळाला आणि योग्य चेंडूचा योग्य समाचार घेतलाय. षटकार आला होता, त्यानंतर मात्र हा देखील फुलटॉस चेंडू होता, मात्र त्याला मिस केला जातो आणि मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. विकेट डाऊन होते. गडी बाद, 20 धावा, 1 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नॉन स्ट्राईक केंडला मितेश शिंगोटे, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. विनोदपूरचा चेंडू, यावेळेला मात्र थोडासा विचार केला की ऑन द ऑफ खेळायचा आहे, मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक दिसलाय. चांगलं फ्लिक केलंय तिथे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ही गोष्ट आपल्याला नक्कीच दिसणार आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. वेल डन स्वप्नील मुकादम. त्याला पूर्ण कल्पना आहे की अशोक बाद झालाय. 5 षटकांचा सामना आहे, दुसरं षटक मैदानात सुरू आहे. अजून धावसंख्या वाढवायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं पाहिजे. स्वप्नील मुकादमची भरपूर मोठी गरज द ग्रेट मराठा संघाला आहे. पुन्हा एकदा विनोद वर्सेस स्वप्नील. फुलटॉस डिलिव्हरी आहे, योग्य समाचार नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फुलटॉसच्या नादामध्ये इथे गडी बाद होताना दिसत आहेत. कदाचित थोडंसं टायमिंग चुकलंय अक्षय इथे, मात्र गडी बाद झालाय. येणार HM साऊंडचा आवाज. त्यावेळेला तुम्ही पहिला सामना एकूणच फ्लड लाईन मध्ये खेळत असता, त्यावेळेला नियोजन पाहिजे असतं. कारण आपण बघतोय 30 चेंडूंचा खेळ करायचा आहे. 30 चेंडूमध्ये अपेक्षित धावसंख्या जर भिजली तर 45 किंवा 50च्या पलीकडे जर धावा गेल्या तर निश्चितच एक चांगलं टार्गेट आपण म्हणू शकतो. आकर्षक सुरुवात झाली आहे, मात्र कुठेतरी असं वाटतंय की थोडंसं जास्त अग्रेशन दिसून येते, ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाकडून. नक्कीच, कारण की 2 फुलटॉस चेंडूवर 2 विकेट गेल्यात आणि एक चांगली सुरुवात झाली होती, मात्र विकेट डाऊन झाल्यानंतर थोडंसं प्रेशर येईल काय देखील पाहिलं जाईल. कारण की द ग्रेट मराठा संघाकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहेत, तर एका साईडला मालजीपाडा संघाकडे आता चांगले बॉलिंग अटॅक देखील आहे. चांगला कमबॅक करावा लागेल मालजीपाडा संघाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 गडी बाद. धावा देखील आल्यात आणि विकेट देखील गेल्यात. हा मॅच पहिलाच मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळते आणि आतापर्यंत समान स्थिती दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळते. 22 धावा, 2 गडी बाद. षटकं संपलेले आहेत 2, त्यामुळे हा नेल्सन फिगर आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकं संपलेले आहेत, 22 धावा झालेत आणि 2 गडी बाद झालेत. या नेल्सन फिगर विषयी निश्चितच तुम्हाला माहिती देईल एक अप्रतिम अंपायर डेव्हिड शेपर्ड, दिवंगत पंच आहेत ते. इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वांना नक्कीच त्यांनी रिझवलं असेल, याबद्दल शंका नाहीये. तर त्यांच्याकडे एक ती वेगळी पद्धत होती, ज्या वेळेला नेल्सन फिगर व्हायची अशा पद्धतीने की 2 षटकं झालेत, 22 धावा गेलेत आणि 2 गडी बाद झालेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते एक गोष्ट करायची, ज्या वेळेला ते स्टँडिंग अंपायर असायचे त्यावेळेला 3 उड्या आपल्या एकाच जागेवर ते घ्यायचे. ती त्यांची पद्धत होती. कदाचित त्या नेल्सन फिगरला त्यांचा तो सलाम असायचा. निश्चितच हा एक क्रिकेटमधील वेगळेपणा. बरेच असे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अंपायर्स आहेत ज्यांनी आपली ओळख निर्माण केली. नो डाऊट सायमन टॉफेल एक मोठं नाव, त्यानंतर कोण विसरेल बिली बॉर्डनला, त्याची एक वेगळी पद्धत होती. मात्र एक भयंकर आवाजामधून या माणसानं एकूणच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर स्वतःचं नाव अजरामर केलंय. त्यामुळे कदाचित उद्या जर ललित बंड्या किंवा विरल नायर असं काही करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यावेळेला तेजसुंदरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जर बघितला तर हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्यानंतर तो बाहेर कट करणारा होता. पुन्हा एकदा गोलंदाजी आपण बघतोय. जयेश पाटील येतोय 3ऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या.
अतिशय चांगली गोष्ट म्हणेन मी इथे कौतुक करीन ते म्हणजे देवी स्पोर्ट्स एकूणच देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचं की जयेशला त्यांनी पुन्हा एकदा आणलंय. तेजस यावेळेला डाऊन द ग्राउंड स्टायलिश फटका बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतोय. थोडासा फंबल झालाय विनोदच्या मार्फत. 2 धावा लगेच पूर्ण होताना दिसतील. मितेश शिंगोटे याचा अतिशय चांगला कॉल येतोय. एक माहिती मिळते की रवी वाघमारे यांच्या वतीनं द ग्रेट मराठा संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आणि या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. मात्र ते शुभेच्छा का देत आहेत? ते इंजर्ड आहेत का किंवा आज ते नाही आहेत? ओके, अच्छा तो गोव्याला आहे. गोव्यावरून शुभेच्छा आलेल्या आहेत. गोड गोड शुभेच्छा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे कुठे, बॅट कुठे आणि चेंडू कुठे ही गोष्ट आपण सांगू शकतो. त्यामुळे तेजसला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण फ्लड लाईट मध्ये लगेच आल्या आल्या सेट होणं तितकंसं सोपं नसतं. वेळ द्यावा लागतो. तेजस पहिल्या चेंडूवर बीट झाला, त्यानंतर 2चा फटका आलाय आणि आता पुन्हा एकदा बीट होतोय. त्यामुळे ही कामगिरी योग्य म्हणता येणार नाही. जयेश पुलपित जिलवरी यावेळेला पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. समीरनं चांगला बॅकअप दिलाय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. लेट्स सी मात्र इथे फलंदाज बाद होईल. मितेश शिंगोटे एकही चेंडू न खेळता परतला जातोय. ही हाराकिरी म्हणेन मी कारण तो एक क्लासिक बॅटर आहे आणि संघाचा सगळ्यात मोठा अष्टपैलू खेळाडू आहे आणि असं असताना त्यांनी ही चूक का केली हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये अक्षय. नक्कीच नो डाऊट कारण की ज्या पद्धतीने मितेश शिंगोटेचा फॉर्म चालू आहे सध्या चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. मात्र काही गरज नव्हती धाव घेण्याची. अतिघाई आणि संकटात नाही. आता बॅक टू द पॅव्हिलियन गेलाय मितेश शिंगोटे आणि हा मोठा धक्का म्हणू शकतो आपण. नक्कीच नक्कीच. आणि काय अक्षयनं बघा लगेच सांगितलं की अतिघाई संकटात नाही. हा मुलगा मला वाटतं जास्तीच एक्सप्रेसवेला प्रवास करतोय किंवा काय. आई तुझा डोंगर आणि आपल्या समोर आई चंडिकेचा अप्रतिम तो देखावा. मनापासून निश्चितच कौतुक आहे या गावाचं. या गावाने काय दिलं नाही एकूणच समाजाला, एकूणच अवघ्या महाराष्ट्राला. तर आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा असणारं हे गाव जुचंद्र गाव. नंदू येतोय. काय करणार नंदू एकूणच आपल्या संघासाठी. फुल टॉस डिलिव्हरी आहे. काय टर्न केलाय चेंडूला मिडविकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो प्रोफेशनल पद्धतीने द्यायचा प्रयत्न झाला मात्र तो खराब थ्रो आहे कारण तो जास्त आखूट टाकलाय. या दरम्यान मात्र चांगलं बॅकअप होतोय. फक्त एक धाव. नंदू स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय. 25 या आकड्यावर 25 धावा 26 धावा आणि गडी बाद झाले ते म्हणजे 3. द ग्रेट मराठा आतापर्यंत 26 धावा 2.5 चेंडू संपलेले आहेत. अजूनही जर खेळ बघायचा झाला तर येणारी 2 षटकं आणि या षटकातील अजून 1 चेंडू म्हणजे 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यांचा प्रयत्न असेल की 50च्या पलीकडे जाण्याचा. मात्र हे आव्हान सेट व्हावं लागेल. पहिला सामना भरपूर इम्पॉर्टंट सामना असतो कुठल्याही स्पर्धेतला. हा सामना देखील अपवाद नाहीये. यावेळेला अंदाज खेळण्याचा प्रयत्न मात्र पुश करताना कुठेतरी द्विधा मनस्थिती होते की करू की नको, करू की नको. ऍट द एंड आपण बघतोय इनर एज लागते आणि इथे निश्चितच तेजस उंद्रेला देखील परतावं लागेल. आणखीन एक मोठा हादरा द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. एचएम साऊंड. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. 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 काय गाणं वाजवलं बघा. आणि कोणाविषयीचं ही गाणं. धर्मवीर आनंद दिघे. उद्या 13 मेला चित्रपट रिलीज होतोय धर्मवीर आणि निश्चितच धावसंख्या झाली ती म्हणजे 26. 4 गडी बाद 26 धावा. मात्र सर्वांच्या भेटीस तो चित्रपट येतोय आणि मनापासून विनंती असेल की सर्वांनी तो चित्रपट पाहावा कारण धर्मवीर आनंद दिघेंची निश्चितच एक अफलातून कहाणी. बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतील की तो माणूस काय होता, त्यांना धर्मवीर का म्हटलं जातं.
तर या गोष्टींचा उलगडा उद्या नक्कीच होणार आणि त्यांच्या भूमिकेत प्रसाद ओकनं जी कामगिरी केलंय ती न भूतो भविष्यती दिसते. आणि काय तो म्युझिक ट्रेलर लॉन्च होता. सन्माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे राज्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री स्वतः तिकडे त्या ट्रेलरमध्ये जाऊन त्या एकूणच लॉन्चला जाऊन प्रसाद ओकचे पाय धरणे म्हणजे समोर त्यांचे आनंद दिघे उभे आहेत ही गोष्ट तिथे जाणवली. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि काय तो न भूतो भविष्यती सोहळा इथे पाहायला मिळाला आहे. त्यामुळे निश्चितच सर्वांनी पाहावा असा हा चित्रपट धर्मवीर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतभरात रिलीज होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय मनीष राऊत, खेळण्यासाठी सज्ज आहे नंदू, नॉन स्ट्राईक एंडला मोहन पाटील द ग्रेट मराठीचे संस्थापक. यावेळेला नंदूच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका, जनरेटरला ओलांडून जाणारा हा अफलातून षटकार. नंदू सबका बंधू येणार एचएम म्युझिक. षटकार संघाची धावसंख्या 32 वर जाते. अक्षय ही जोडी नंदू आणि एकूणच मोहन ही जोडी महत्वपूर्ण आहे कारण या दोन्ही बॅटरकडे आपण जर लक्ष वेधलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता नक्कीच हे दोघ जण दाखवणार कारण त्यांच्यासाठी हे घरचं मैदान आहे. नक्कीच नो डाऊट ज्या पद्धतीने नंदकुमार याच्या बॅटमधून षटकार आहेत आणि द ग्रेट मराठीचे सर्व मोहनदादा पाटील देखील एक हार्ड फलंदाज आहे तर दोघांना क्रीजवर राहणं गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकारनिशी धावपळक 32च्या घरामध्ये येतात. एक चेंडू 32 धावा, 4 गडी बाद. मनीष राऊत पहिल्या चेंडूवर षटकार खातोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी बॅकवर्ड लावून कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कदाचित चेंडू आत आलाय असं दिसतंय. पंचांकडे कदाचित तिथे दाद मागवली जाते मात्र जी रिटर्न क्रीज आहे त्या रिटर्न क्रीजच्या चेंडू जर आत असेल तर निश्चितच तो वाईड नाहीये आणि ही गोष्ट पंचांनी हेरलंय. तिथे अप्रतिम डिसिजन आलाय. ललित बंड्या यांचा एक्सपिरियन्स विषयी तर निश्चितच न सांगितलंच बरं की स्वतः एक चांगला क्रिकेटपटू आणि आज आपण बघतोय सातत्याने या परिसरातील स्पर्धा ते कव्हर करताना दिसत आहेत. मनीष चांगलं कमबॅक करतोय. पहिला चेंडू जर बघितला तर लो फुल टच डिलिव्हरी आणि त्याच्यावर योग्य समाचार नंदूने घेतलाय. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल होणार का? आदेश येतोय, परतावं लागेल नंदूला. फटका पूर्णपणे फसलाय आणि अजून एक धक्का द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. निम्मा संघ गारद झालाय. संघाची धावसंख्या आहे 32. रणजितदादा किणी यांचं आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. रणजितदादा किणी यांचं सहर्ष स्वागत. अंकुस्मृती चषक 2022 मध्ये त्यांच्या समवेत निशांत जतीन आणि त्यानंतर भूषण सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये या. त्यांची कुठेतरी वेगळी एक मीटिंग आहे मला वाटतं आणि म्हणून ते तिथे निघून गेलेत. वेलकम आरके. आणि निश्चितच अजून एक महत्वपूर्ण गोष्ट तुमच्या समोर मी ठेवतोय ती म्हणजे श्री ग्रामदेवी चंडिकादेवी न्यास जुचंद्र यांच्यातर्फे फक्त 101 रुपयात सामुदायिक शुभविवाह सोहळा येत्या काळात म्हणजे उद्याच 13 मे रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विवाहस्थळ आहे चंडिकादेवीचं निश्चितच मंदिर आणि हे 16वं वर्ष आहे. 101 रुपयात अनेक सामुदायिक विवाह निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतील. तर बऱ्याच जणांनी याची नोंद नक्कीच केलेली आहे आणि निश्चितच सन्माननीय हरीश्वर पाटील ग्रामदेवीचे अध्यक्ष आणि एकूणच सगळे जे न्यासची जी मंडळी आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं ही सूचना केली जाते. 101 रुपयात सामुदायिक विवाह सोहळा आणि यंदाचं हे 16वं वर्ष खरोखरच मनापासून कौतुक आहे एकूणच चंडिकादेवी न्यास. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मोहन यांच्या बॅटमधून फटका येतो. इथे मात्र आपण बघतोय फलंदाजाला परतावं लागेल. कदाचित थोडेसे कमी पडताय तिथे मोहन आणि अशा रीतीनं अजून एक धक्का बसतोय. हाराकिरी सुरू आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची. 6वा गडी बाद झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 33.
ने वाचवलंय आणि कदाचित ही गोष्ट आपण बघतोय द ग्रेट मराठा संघाला देखील करावं लागेल की ज्या पद्धतीने हे गाणं वाजलंय की आता बुलेट स्वारी करावे लागेल, कारण चालत जाऊन तुम्हाला मोठी धावसंख्या मिळणार नाहीये, मोठी धावसंख्या करावी लागेल. विनोद परेड आणि नवीन फलंदाज भूपेश हा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाले ती म्हणजे 33 धावा, गडी बाद झाले तब्बल 6. या षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत. येणारं अजून एक षटक म्हणजे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूपेश सारखा चांगला खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रेमानं ज्यांना भवानी म्हटलं जातं, मात्र दुसऱ्या बाजूला नॉर्थ साइडला विनोद परेड सुद्धा आहेत. त्यामुळे येस, बॅटिंग लाईनअप मोठी आहे द ग्रेट मराठा संघाकडे. मात्र कुठेतरी अक्षय असं दिसतंय की एक्झिक्युशन कमी पडलंय. नक्कीच सिंगल डबल देखील येताना दिसत नाही. यावेळी गोलंदाजाचा हा चेंडू यावेळी स्कूप करायचा होता, मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळते. चांगला इंटू द गॅप मधून चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तिथपर्यंत बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. भूपेश आणि विनोद परेड हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांना म्हटलं सिंगल डबल चांगल्या पद्धतीने खेळता येते आणि तेच गरज आहे सध्या. सिंगल डबल जरी आला तरी धावा येतील. नक्कीच आमचे जे जुचंद्रचे माजी खेळाडू आहेत किशोर पाटील दादा आणि एकूणच प्रफुल्ल भोईर यांना देखील विनंती करतोय की त्याने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमचे जुचंद्र मास्टरचे खेळाडू प्लीज व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. प्रफुल्ल भोईर आणि किशोर दादा प्लीज या. धावसंख्या झालेले 36, 6 गडी बाद, 36 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पेस डिलिव्हरी, टॅप केलाय चेंडूला. चेंडू येतोय पॉइंटवर, एकच धाव मिळेल. चांगला फटका खेळलेत मात्र धावा योग्य आल्या नाहीयेत. आपण म्हणेल हे षटक इथे संपलंय. हे षटक जर बघितलं तर भरपूर इंटरेस्टिंग राहिलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर चेंडू निर्धाव, त्यानंतर गडी बाद झाला, त्यानंतर एक सिंगल आणि धावचीच झालाय, त्यानंतर 3 धावा आलेत आणि शेवटच्या चेंडूवर आलाय सिंगल. त्यामुळे भरपूर इंटरेस्टिंग षटक आपण पाहू शकलोय अक्षय. कदाचित या सामन्याचा निकाल काय असू शकेल ही गोष्ट अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे, मात्र कुठेतरी इंटरेस्टिंग सामन्यांना सुरुवात झाली. काय म्हणशील? नक्कीच नो डाऊट ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला जातोय. 37 धावा, 6 गडी बाद. इथून पुढे जर आणखीन 13 ते 15 धावा ऍड झाल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल, कारण की 5 ओव्हरमध्ये 50 धावा जर आल्या तर एक चांगली फाईट देऊ शकतो, कारण की त्या पद्धतीचे गोलंदाजी देखील आहे द ग्रेट मराठाकडे आणि चेस करण्याची क्षमता देखील आहे मालजीपाड्या संघाकडे. चांगली बॅटिंग लाईन आहे. हा मॅच नक्कीच महत्वाचा असेल आणि बिग बॅटल, बिग फाईट पाहायला मिळेल. म्हणजेच काय 10 धावा प्रति षटकामागे ही सरासरी असणं महत्वपूर्ण आहे या एकूणच सामन्यामध्ये. कारण आपण ज्यावेळेला डे क्रिकेट इथे कव्हर करत असतो त्यावेळेला आपण बघतो 12-14 ही सरासरी असणं गरजेचं आहे. मात्र फ्लड लाईटमध्ये जर तुमच्याकडे 10 धावांची सरासरी आहे षटकामागे तर निश्चितच तुम्ही समोरच्या संघाला फाईट देऊ शकता. गोलंदाजी समरी जर बघितली तर पहिले षटक जयेशने हाताळलं होतं, त्यानंतर 2 षटकांचा स्पेल त्यांनी कंप्लीट केला. 5 चेंडू निर्धाव टाकले, 9 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. विनोद यांनी आपण बघितलं 1 षटक हाताळलं, 17 धावा दिल्या. विनोदला मार बसला, 2 गडी मात्र त्यांनी बाद केले. मनीषनं मगाशी 1 षटक हाताळलं, 11 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. त्यामुळे संघाची धावसंख्या दिसते 37, 6 गडी बाद. द ग्रेट मराठे जुचंद्र वर्सेस देवी स्पोर्ट्स मालजीपाडा हा सामना सुरू आहे. चला शेवटच्या षटकातील लवकर या, जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो. 8:25 पहिला चेंडू पडला होता आणि आता जर घड्याळाकडे लक्ष घातलं तर 8:49 झालेली आहेत. त्यामुळे या गोष्टी विचाराधीन व्हायला पाहिजेत. आज तब्बल जर बघितले तर 10 संघ आहेत. यानंतरचा सामना अंकुश स्मृती RK दत्ताळे जुचंद्र वर्सेस रॉकर बॉयज. त्याच्यानंतर साने गुरुजी वर्सेस मार्गारेट नायगाव, अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस यंग स्टार आणि सोनूबाई राजावळी वर्सेस साई स्पोर्ट्स बापाणे असे संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसतील. त्यामुळे याची रात्र कोण गाजवणार हा प्रश्न आता सर्वांसमोर आहे. नक्कीच सर्वांचं कौतुक करेन ज्या पद्धतीची स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. नाईटची स्पर्धा अप्रतिमरित्या पाहायला मिळते. अंकुश स्फूर्ती चषक 2022 आपण बघतोय. मिथुनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण बघतोय. चांगलं प्रेक्षक मंडळी, पाहुण्यांचं आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज झालाय ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र अक्रॉस द लाईन केलायचा होता आणि चेंडू मात्र येतोय कव्हर रिझन पर्यंत. तिथपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते. 1च धावेंवर सॅटिस्फाईड होत आहे. खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र चेंडू येतोय ऑफ साईडला. बॅटची हलकीशी एज लागते आणि एका धावेने 10 पळक आता पुढे सरकतंय. 38 धावा. यानंतर जर 5 चेंडूचा विचार केला तर चांगल्या धावा जर जमा केल्या तर निश्चित रूपाने एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा सन्मान असेल द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा. फलकावरती धावा आहेत 38 धावा.
या षटकात धावा येणं भरपूर जिकिरीचं होऊन झालंय, ते म्हणजे द ग्रेट मराठा संघासाठी. समीर यावेळेला निश्चितच चांगला फटका बघायला मिळतोय. लेट्स सी किती धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो दिला जातोय, मात्र बॅकअप करू शकलेला नाहीये तिथे गोलंदाज समीर. कदाचित थ्रो व्यवस्थित यायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती, मात्र मी म्हणेन या थ्रोला देखील तुम्ही बॅकअप करू शकला असता. ॲज अ चांगला क्रिकेटपटू म्हणून निश्चितच समीरकडे पाहिलं जातं. स्वतः कॅप्टन आहे तो, आणि असं असताना कुठल्याही पद्धतीचा चेंडू थ्रो निश्चितच गॅदर करणं ही महत्वाची गोष्ट असते. गोलंदाजांनी फक्त आणि फक्त चेंडू टाकून झाला की रिलॅक्स व्हायचं नसतं, मात्र ही थोडीशी गोष्ट कमी पडते. आणि या 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण करतायत विनोद परेड आणि एकूणच भूपेश. भूपेश गेल्यापासून असं दिसतंय की कुठेतरी धावसंख्येला आकार येताना दिसतोय, आणि ती काळाची गरज होऊन बसली आहे द ग्रेट मराठा संघासाठी. अक्षय नक्कीच बेसिक क्रिकेट खेळतोय, सिंगल डबलला प्राधान्य देतोय आणि त्या पद्धतीने धावा देखील येतात. तर चांगल्या इंटू द गॅपमध्ये फलंदाजी तो करतोय आणि फलकावरती धावा वेग घेता येतं. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. ब्लॉक करून ठेवलं होतं चेंडूला आणि आडव्या बॅटने खेळायचं होतं. एक धाव वर्जित केली जाते. फलकावरती 41 धावा. 3 चेंडू फेकून झालेत. 41 41 धावा. अक्षय जर इथे बघितलं तर आतापर्यंत या एकूणच इनिंगमध्ये 3 षटकार आले. 2 षटकार आपण बघितलेत अशोकच्या बॅटमधून, आणि त्याच्यानंतर नंदकुमारनं 1 षटकार ठोकला होता. त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, त्यांच्याकडे टायमिंग आहे, सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय या भूपेश असो किंवा विनोद असो, या बॅटरकडे देखील ती ताकद आहे, फक्त कुठेतरी टायमिंग कमी पडतंय, हीच गोष्ट म्हणावी लागेल. यावेळा फुल टॉस डिलिव्हरी आहे. फटका खेळलेत आपण बघतोय सरळ डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. चांगला थ्रो येतोय, गॅदर करू शकला नाहीये. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केलेत. फुल टॉस डिलिव्हरी. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कारण बरेच असे फलंदाज असतात की गोलंदाजांचा टप्पाच पडू देत नाही आणि कुठेतरी त्या स्विंगला ब्लॉक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र या सगळ्या गोष्टी आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता भरपूर कमी पाहायला मिळतात. एक काळ होता ज्या वेळेला एकूणच MRI चे चेंडू होते, त्यावेळेला या गोष्टी जास्त बघायला मिळायच्या, आणि खास करून त्यावेळेला बरेच आमचे जे यष्टिरक्षक होते ते सगळे विकेटला खेटून उभे राहायचे. आज टेनिस क्रिकेटचा आपण बॉल बघतोय, बरेच यष्टिरक्षक जवळजवळ 10 फूट मागे उभे राहतात. कारण काय, चेंडू हाताला जास्त लागतो. त्यामुळे आता बरेच चेंडूंमध्ये देखील क्रांती होत गेले. मात्र तो एक काळ होता, काय फिरकीची गोलंदाजी बघायला मिळायची. यावेळेला एज लागले, आणि इथे आपण बघतोय यष्टिरक्षकांना चांगला झेल टिपलाय. परतावा लागेल विनोद परेडला, आणि अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. संघाची धावसंख्या 43 असताना विकेट डाऊन. HM साऊंड प्लीज. मी विनंती करतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 43 43. रॉकर्स बॉयज कॅप्टन, आणि निश्चितच बघतोय अंकुश स्मृती RK दत्ताळी कॅप्टन. येस आलेत, RK चे कॅप्टन आलेत. रॉकर्स बॉयज कॅप्टन प्लीज लवकर या, थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. आणि आमचा टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकता आमच्या डाव्या बाजूला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो, विकास पांडे. समीर गोलंदाजी मार्ग सज्ज आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. शॉर्टपिच डिलिव्हरी आहे, बॅकफुटला गेलेत, मात्र हा फटका खेळताना योग्य संपर्क झाला नाही आहे. मिसफील्ड झालाय तिथे. 1 धाव कंप्लीट. मात्र इथे भूपेशने 3री धाव कदाचित तो पूर्ण केले, मात्र विकास पांडेच्या मागे भूपेश लागलाय किंवा काय. धावा पूर्ण झालेत. येस 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 4 धावा पूर्ण, आणि भूपेशला तिथे 5वी धाव देखील पाहिजे किंवा काय. काय अफलातून रनिंग बिटवीन द विकेट भूपेश. आणि येस विकास पांडेचं देखील कौतुक आहे. शेवटचा फटका योग्य नव्हता, मात्र देऊन गेलाय 4 धावा. आणि या भूपेशच्या रनिंगला काय म्हणावं,
कदाचित जुचेंद्रचे इकडचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्याचकडे एखादा शब्द विचारावा लागेल की भूपेश एक्झॅक्टली करत काय होता, भूपेशची ती भूताटकी होती किंवा काय, असं देखील म्हणावं लागेल. कदाचित त्यांनी हा फटका खेळण्याच्या अगोदरच विचार केला असेल की मी 4 धावणार. चला टॉसकडे वळतोय. पुढचा सामना अंकुश स्मृती आर.के. दत्ताळी जुचेंद्र वर्सेस रॉकर बॉयज. चाळीस 48 धावांचं एक अतिशय चांगलं लक्ष आहे, कारण जवळजवळ 50 धावा हे लक्ष दिसलं पाहिजे होतं. 45च्या पलीकडे धावसंख्या गेली या शेवटच्या चेंडूवर. ती म्हणजे द ग्रेट मराठा जुचेंद्र संघाची 47 धावा 48 धावांचं लक्ष आहे. वळूया टास्ककडे. ओव्हर टू यू मिस्टर अक्षय साडम. धन्यवाद. हरिहरजी पाटील साहेबांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. वसई शहर प्रमुख प्रथमेशजी राऊत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. अंकुश स्मृती आर.के. दत्ताळी. वेलकम दीपेश पाटील. चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते सध्या. आर.के. दत्ताळी चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ. रॉकर बॉईज कॅप्टन येऊ द्या. रॉकर सुद्धा यंदाचा हंगाम गाजवलाय. रॉकर संघाने NCA मधून खेळत असताना सध्या 3 वेळा फायनलमध्ये येण्याचा किताब त्यांच्या नावावर देखील आहेत. हा मॅच देखील चांगला रंगेल मैदानाच्या आतमध्ये. यायचं हे रॉकर संघाचा कॅप्टन आणि एक चांगला लुक चांगली जर्सी पाहायला मिळेल. रॉकर्स बॉईज जुचंद्र संघाचा कॅप्टन येऊ द्या. भावेश म्हात्रे. निशान म्हात्रे, भावेश म्हात्रे कॅप्टन येऊ द्या तुमचा. आलेला आहे लवकर, क्विक फास्ट. आदरणीय प्रथमेशजी राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हेड अँड टेल. हेड असा कौल आलाय. हेड आलाय. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करीन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. काय डिसिजन असणार आहे? सांगतो. डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. डिसिजन येईल तिथपर्यंत जाऊया संकेतजी पाटील यांच्याकडे. मात्र निश्चितच आपण सामना बघताय पहिला आजच्या एकूणच रात्रीमधील. तुम्ही बघताय शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचेंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 आणि या चषकामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमचा मित्र अंकुशच्या स्मृती नक्कीच आपण चालवणार आहोत. एक अप्रतिम क्रिकेटपटू, एक अतिशय चांगला माणूस, सर्वांचा त्याचा मनमिळावू असा स्वभाव. मात्र चला सामना क्विक खेळायचा आहे. मी विनंती करतोय पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटर देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये लगेच आघाडीची जोडी जाऊ द्या. आणि प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त आमच्या खेळाडूंना बसायला जागा द्या प्लीज. कारण या मैदानाच्या जर चहूबाजूला बघितलं तर अक्षय भरपूर जागा आहे जिथून प्रेक्षक आनंद घेऊ शकतात. आणि एकूणच आपण ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण समोर चेंडूचं वर्णन करू शकतो. मात्र हा डिस्प्ले देखील एक अफलातून डिस्प्ले आहे जेणेकरून संपूर्ण मैदान एक वेगळं मैदान मला वाटतंय. मला असं वाटत नाही की मी जुचेंद्रला बसलोय. थोडंसं निश्चितच हा वेगळेपणा आवडला मला. मनापासून कौतुक आहे. अंकुश स्मृती चषक 2022 विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 48. कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार बदल. आमचे सहकारी समालोचक मित्र प्रमोद शेडगे ज्यांची निवड सुप्रीमो चषकासाठी झालाय समालोचनासाठी, ते नक्कीच या एकूणच स्पर्धेला आपला आवाज देतील. थँक्यू व्हेरी मच. भेटूया एकूणच प्रमोद शेडगे आणि अक्षय साडेम यांना. संकेत पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात.
वॉइस ऑफ राई. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित आपण पाहू शकतायत. आयोजक या स्पर्धेचे आदरणीय मिथुनदादा सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अंकुश स्मृती चषक 2022 आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल. आठवणींना उजाळा देताना ही नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गौरव म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. ऑरेंज पॅन्थर्स संघाचे संघ मालक म्हणून गौरव म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप चांगलं क्रिकेट. एका साईडला मोहनदादा पाटील स्वतः यष्टीरक्षकाची भूमिका करत असताना आपण पाहतोय. एका साईडला आपण पाहू शकाल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे 2 धुरंधर खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला जर आपण पाहिलं तर जे 2 धुरंधर खेळाडू विजयासाठी लक्ष समोर ठेवले गेले. दीपेश अँड आदेश रायमिंग वर्ड्स जोडी मैदानाच्या आतमध्ये. विरल नायर, ललित बोईर, बंड्या या 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन म्हात्रे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल टप्पा अचूक पद्धतीने भेद्य मारा कामगिरी करणारा आणि विलक्षण कामगिरी करणारा हा गोलंदाज चेतन म्हात्रे. आपल्या गोलंदाजी मार्कवर दीपेश एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज खरी गरज असेल ती संघाला. पहिला चेंडू जबरदस्त चेतन म्हात्रेचा वेगवान एक्सप्रेस. यावेळेला आपण पाहू शकता सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. गुड डिलिव्हरी. सातत्य. फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. चेतन म्हात्रे क्लास गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. एकंदरीत 48 धावांचं लक्ष्यांचं आव्हान स्वीकारत असताना पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. मे महिन्याचे आपण पाहतो आज 12 मेचा दिवस, आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. आणि आजच्या दिवसामध्ये मुंबई इंडियन्स आणि CSK हा संघ मात्र दोन्ही संघ खेळत आहेत. परंतु हीच पुनरावृत्ती तुम्हाला मी आठवण करून देईन. 12 मे 2019 शेन वॉटसनच्या खेळीला पूर्णपणे मात्र पाणी फिरलं गेलं होतं. 1 धावेने पराभूत झाला होता CSK संघ आणि मुंबई इंडियन्स संघ तो आजच्या दिवसामध्ये विजयी झाला होता हैदराबादच्या मैदानात. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलंय. 1 बाउन्सने चेंडू. यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना आलिंगन देत आहेत. चेंडू मात्र यावेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय. हा खणखणीत दर्जेदार चौकार. गुड शॉट. आदरणीय भूषणजी पडवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जिग्नेजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं खूप खूप आम्ही ऋणी राहतोय. युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 4 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला. तुषालच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. सरळ बॅटने कळला गेला. ऑन साईडला मात्र भूपेश कोणतीही चुकी करणार नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. सफलता मात्र दुसरी प्राप्त होत असताना चेतन म्हात्रेला फलंदाज या ठिकाणी क्रुशाल बॅक टू द पॅव्हिलियन. 4 धावांवर 2 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला
देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघाचे. या आपण जाऊया एक सुंदर संगीत ऐकूया. वर आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेतन म्हात्रे, मोहनदादा पाटील त्या ठिकाणी समजावत असताना नंदू भोईर एका साईडला आपण पाहतोय, आमच्या उजव्या साईडला गंधर्व पाटील या ठिकाणी गंधू उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा चषकाची पूर्ण तयारी जी समालोचकांची मांदियाळी जे आपल्याला पाहायला मिळते त्याचं शेड्यूल करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम भूषणजी पडवळे साहेब आणि गंधर्व पाटील, आपलं सहर्ष स्वागत या अंकुश स्मृती 2022 च्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय मिथुनदादा सतीश पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आज परिचारिका दिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज परिचारिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा असतील. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर, नर्स आपण सातत्याने पाहिलं लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारची सेवा केली आणि आज तो दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा झालेत, 2 गडी बाद. इथून बेसिक क्रिकेट खेळावं लागेल. जर हा दबाव थोडासा कुठेतरी हटवायचा असेल तर डेफिनेटली सिंगल डबल क्रिकेटमधील खूप बेसिक आहे. नितीन राजाराम पाटील यावेळेला आपण पाहू शकतात व्यासपीठाच्या समोर लेजंड ऑफ क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन म्हात्रे एक्सप्रेस ऑफ साईडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. आदेश पाटील एक चिकाटी प्लेअर त्या ठिकाणी दर्शवत असताना आणि त्याला सुरेख साथ देत असताना समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6 रन 6 धावा. बॅकअप चांगला मिळाला त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली 6 धावा 2 गडी बाद. आदेश पाटील जाऊन पोहोचतोय 1 चेंडूमध्ये 2 धावा. चेतन म्हात्रेची गोलंदाजी क्लास, जे व्हेरायशन आहे ना ते अप्रतिम पाहायला मिळतं. आर्म ॲक्शन कशी असावी, कानाच्या कोपऱ्यापासून अगदी खूप चांगल्या प्रकारचा हात कसा मात्र या वेळेला राऊंड यावा हे मात्र सातत्याने पाहायला मिळतोय. गुड डिलेव्हरी, सुपर एक्सलंट डिलेव्हरी. काय अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि एकच धागा पकडून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. 6 धावा 2 गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा 48 धावांचा पाठलाग करताना चेतन म्हात्रे सज्ज होतोय आदेश पाटीलसाठी. अप्रतिम खोलवर चेंडू होता. कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता, परंतु धावा कशाही पद्धतीने होत, कोणत्याही पद्धतीने होत धावा येणं खूप गरजेची गोष्ट. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा या संघाला निलेश म्हात्रे चेंडूला कलेक्ट करतायत आणि एकच धाव मिळेल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. जे TCP लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत स्मार्ट टीव्हीवर मॅचचा घर बसल्या आनंद घेत आहेत आणि चालता बोलता स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व श्रोत्यांचं TCP लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिलं षटक 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत. नाजूक स्थिती आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये एकंदरीत 24 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावा. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ऐकूया आपण डीजेला. पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नाईट क्रिकेटचा धुमधडाका. षटक क्रमांक 2 विकास आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना विकास पांडे. आदेश पाटील एका साईडला चिकाटी प्लेअर आहे आणि खऱ्या अर्थानं आज
संकटामध्ये संघ सापडलाय आणि त्या संकटातून कसं वर काढता येईल याकडे मात्र त्याचं परिपूर्ण माइंडमध्ये काहूर चाललंय. जे मुख्य मंचावर ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. ललित भोईर बंड्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. सरळ चेंडू मोहनजी पाटील यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. धावांची गती जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. कैवल्य पाटील बंधू या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा तुमचा आत्मविश्वास ऑटोमॅटिकली मात्र या ठिकाणी थोडासा वाढताना पाहायला मिळतो. तुमचे होप्स या ठिकाणी वाढतायत हे मात्र स्पष्टपणे दिसत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, इरादा होता कव्हरच्या वरून खेळण्याचा, परंतु तेवढा मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहू शकता चान्स देत नाहीये. सुंदर गोलंदाजी. विकासचं मी कौतुक करेन. अक्षय साडम तू कसं कौतुक करशील विकास पांडेचं? नक्कीच चांगली गोलंदाजी होते आणि ज्या पद्धतीने लेंथ कंट्रोलमध्ये दिसते, लाईन अँड लेंथ मध्ये कंट्रोल, अप्रतिम गोलंदाजी आणि सातत्याने त्याचा फॉर्म देखील कंटिन्यू पाहायला मिळतोय. विकास एक ट्रम्प कार्ड आहे या संघाचा आणि त्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने तो चेंडू हाताळतोय अप्रतिम चेंडू पाहायला मिळतात. डेफिनेटली चांगली गोलंदाजी. यावेळेला तिसऱ्या चेंडूवर मात्र दबाव आला आणि त्या दबावाला जुमानला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत कॉटन बॉलच्या स्वरूपात. पहा, 2 पहिले चेंडू ऑफस्टमच्या बाहेर मारे गेले आणि तदनंतर तिसरा चेंडू थोडासा शरीरभेदी मारा आपल्याला पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आपण पाहू शकलात. फलंदाज या ठिकाणी आदेश पाटील. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला तिसरा धक्का गॉन. झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची 8 या धावसंख्येवर 48 धावांचा पाठलाग करताना येणारे चेंडू आता मात्र यावेळेला पाहायला मिळतील. जवळजवळ चेंडू आहेत तुमच्याकडे 21 आणि 21 चेंडूमध्ये विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य हे मात्र समोर आपल्याला पाहायला मिळतं. 48 धावा एक फायटिंग टोटल नाईटच्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कारण डे आणि नाईट या दोन मात्र जे आपण पाहिलं क्रिकेट खूप तफावत आपण सातत्याने पाहतो. डेच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्पष्टपणे मात्र चेंडू दिसतात. नाईटच्या स्पर्धेमध्ये तेवढं मात्र तुम्हाला थोडंफार कुठेतरी आपण पाहू शकतात की मनामध्ये काहूर चाललं असतं की स्ट्रोक खेळू की नको खेळू. परंतु अशा वेळेला मात्र फलंदाज आदेश पाटील त्याच पद्धतीने बाद झाला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर विकास पांडेचा हा चेंडू निघून जातोय निलेश मात्रेच्या हातामध्ये. तत्पूर्वी ललित भोईर वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. इथून पार्टनरशिपची खूप गरज असेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. कारण समीर राऊत सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डिम्मड विकेटचा क्षेत्ररक्षक स्वप्नील मुकादम पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. इथून पार्टनरशिप बिल्ड झाली, धावा आल्या तर कदाचित सामना मात्र देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडे जाऊ शकतो. परंतु इथून जर विकेट आल्या, जशी इंटरव्हेल विकेट आपण पाहू शकलेत आतापर्यंत, कालांतराने विकेट मात्र वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप मोस्ट विकेट आतापर्यंत जर आपण पाहिलं चेतन मात्रे खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपली सातत्य काय आहे, आपलं सातत्य काय असतं हे दर्शवून दिलं पहिल्या षटकामध्ये. आणि विकास पांडे दुसऱ्या षटकामध्ये 2 वाईट सहित गोलंदाजी करताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय.
यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला. समीर पाटील मात्र त्या ठिकाणी दर्शवत आहेत की वाईट कसा नाहीये, परंतु चेंडू मात्र लेंथच्या आतून गेला असेल. आत्माराम लाडकोजी बोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. मुख्य मंचावर क्रिकेट प्रेमी, क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा, 11 रन्स. चेंडू फेकून झाले ते 5, येणारे चेंडू आहेत 19 आणि 19 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावांचं लक्ष हे मात्र समोर पाहायला मिळतं. एक शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होतोय. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं होतं, वाईट यॉर्करला खेळलं, मात्र स्वप्नील मुकादम फेकी करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात. हे प्रेशराईज करण्याचं काम मात्र 2 फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल, डबल, ॲज अ लिटल, ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. आणि एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणून ओळखला जातो. एक एक धावेसाठी मात्र या वेळेला आपण पाहतोय झगडावं लागतं. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघ जाऊन पोहोचतोय 13 रन्स, 13 धावा, 3 गडी बाद, 18 चेंडू आणि 35 धावा. हे सामन्याचं समीकरण येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. नाचच्या सरासरीने 13 धावा. ही धाव योग्य आहे का? प्रति षटकामागे 6.50 तर मी म्हणेन नाही, कारण नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 12 धावा ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या डावाला सुरुवात करता त्यावेळेला मॅक्झिमम 10 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर एक वेल अँड गुड ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. 18 चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण. चेतन म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साईडला सन्मान दिला जातोय, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं. डिफेन्स काय असतो? विनोद परेट पुढे सरसावतोय, गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. अशा प्रकारचं तुमचं कॉलिंग खूप महत्त्वाची भूमिका आहे. नंदू भोईरने पाहिलं की चेंडू मात्र यावेळेला गॅपमध्ये जातोय. विनोद परेटला कॉलिंग केलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या वेळेला आपण टी व्ही समोर बसतो त्यावेळेला ॲज अ प्लेअर म्हणून आपण काय करतोय मैदानात, काय करायची गोष्ट असते हे मात्र आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला ठाऊक असणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तेच मात्र यावेळेला केलं. विनोद परेट पुढे आला. एक धाव सिंगलच्या सहाय्याने समीर राऊतच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. इथून 17 चेंडू 34 धावा. गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच मात्र सहमत नाही आहेत यावेळेला. टप्पा अचूक होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक्सलंट बॉलिंग. काय चेतन मात्रेने आपला रिदम ठेवलाय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा चेतन मात्रेची कृती अगदी मात्र यावेळेला आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण देत असताना व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय चेतन मात्रे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पहा. एकच टप्पा ऑफ्टमच्या बाहेर. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मानली जाते, कारण आत्ताचे फलंदाज जवळजवळ 5व्या स्टंपला येऊन खेळत असतात. वाईड यॉर्करवर सुद्धा षटकार येत आहेत, कारण सातत्य, तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची भूमिका. आणि इथे मात्र चेतन मात्र यावेळेला दर्शवतोय माझी प्रॅक्टिस काय आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे सूत्र मी का पाठ केलंय याचं प्रात्यक्षिकरण देतोय. गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. मनकवडा ओळखला, फलंदाजाला रीड केलं आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत बेल्स या वेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉइड होत असताना फलंदाज क्लीन बोल्डच्या माध्यमातून समीर पाटील हताश, निराश, हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळतोय. सफलता प्राप्त होते यावेळेला चेतन मात्रेला. 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत आणि धावसंख्या स्थिती नाजूक 14 धावा. इथून चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ जर आपण विचार केला तर 14 आणि 14 चेंडूमध्ये 34 धावांचं लक्ष. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये चेतन म्हात्रेची क्लास गोलंदाजी, आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग परफॉर्मन्स बाय चेतन म्हात्रे. TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. अंकुश स्मृती चषक 2022 आदरणीय मिथुनदादा सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा, परंतु चेतन म्हात्रेचा स्पीड, वेग काय जबरदस्त पाहायला मिळतो. तेवढीच मी तारीफ करेन ती मोहनदादा पाटील यांची. काय तीक्ष्ण नजर आहे, प्रत्येक चेंडू गॅदर केला जातोय. ही सुद्धा खूप चांगली शैली असावी लागते, तुमच्याकडे ती टेक्निक असावी लागते, कारण जास्तीत जास्त यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र यष्टीरक्षक बिझी असतो पूर्ण मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 रन्स, 14 धावा एकाच क्षणाला मात्र यावेळेला कॉलिंग केलं होतं, परंतु समीर राऊत कोणतीही रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 14 धावांवर 4 गडी बाद झालेत. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 34 धावा. ज्या ठिकाणी 17 चेंडूमध्ये 34 धावांचं लक्ष होतं तिथे 12 चेंडू 34 धावा. चेतन म्हात्रे अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. 2 षटकं, 8 धावा आणि 3 गडी बाद. क्या बात आहे, काही जबरदस्त बेस्ट बॉलिंग फिगर या ठिकाणी पाहायला मिळते. 4चा इकॉनॉमी या ठिकाणी आपण पाहू शकाल, ज्यामध्ये 5 चेंडू डॉट आले, 2 क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळाले. विकास पांडे 1 षटक, 3 डॉट, 6 धावा, 1 गडी बाद, 6चा इकॉनॉमी. आता 12 चेंडू आणि 34 धावा. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतली जाते. समीर राऊतकडे ते स्ट्रोक आहे, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक आपल्याला त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतील का? 12-34चं समीकरण हे सामन्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. अक्षय सडम आमच्या समोर जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. अक्षय काय म्हणशील? 12 चेंडू 34 धावा. नक्कीच मॅच बनू शकते, ज्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. मोठे स्ट्रोक यानंतर खेळावे लागतील आणि समीर राऊतकडे ते क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. आणि एका साईडला मितेश शिंगोटे, एक चांगला बॉलर म्हणून ज्याची ख्याती आहे. हा बॅटल देखील चांगला महत्त्वाचा असेल. हा मॅच, हा ओव्हर टर्निंग पॉईंट असू शकते ह्या मॅचचा, कारण की ज्या पद्धतीने चेतन म्हात्रेचा क्लास पाहायला मिळाला, अप्रतिम गोलंदाजी. चंद्रपाडा एक्सप्रेस का म्हटलं जाते त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना, आणि जो फॉर्म मालजीपाडा गावामध्ये कंटिन्यू केला होता, हॅट्रिक घेतली होती आणि 3 जे स्टंप उडवले होते मालजीपाडा गावामध्ये, जी सरकार चषकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, तोच फॉर्म कंटिन्यू पाहायला मिळते. आणि यानंतर मितेश शिंगोटेला आता त्याच गोलंदाजीने गोलंदाजी करावी लागेल. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात विकेट हॅट्रिक जेव्हा साध्य करतात. 3 क्लीन बोल्ड करणं साहजिक मात्र गोष्ट नाही आहे, मात्र ते करून दाखवलं चेतन म्हात्रेने. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, शफल झाला होता. चेंडू मात्र निघून जाईल. विनोद परेट पुढे सरसावतोय, फेकी करतोय, ॲक्युरेट नाहीये, कारण स्वैर फेकी केली गेली होती. कारण ज्या वेळेला तुम्ही त्याच रिदममध्ये येता, त्याच ॲक्शनने तुम्ही मात्र अटेम्प्ट करता, चेंडूला फील्ड करता आणि तदनंतर मात्र फेकी करता, त्यावेळेला एवढं मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड राहत नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 15 रन्स, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा, 4 गडी बाद, 11 चेंडू आणि 33 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मितेश शिंगोटे एक अष्टपैलू खेळाडू, पेशाने शिक्षक, परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम, जिव्हाळा सातत्याने जपत असताना पाहायला मिळतो या टेनिस क्रिकेट विश्वावर. थोडंसं रिदममध्ये नाही आहे, रनअप थोडंसं चुकतोय, काहीतरी मनामध्ये काहूर चाललंय. एका साईडला फलंदाज आहे कृपेश, आपण पाहू शकतायत. भानुदासजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय, फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात निघून जाईल. तेजस उनरे पुढे सरसावतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मिळतील कृपेशला 2 धावा आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा. हा संघ 17 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला दीपेश आणि तिथून जी सुरुवात नाजूक आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं आदेश पाटील मात्र चिकाटी प्लेयर आहे, खेळपट्टीवर थोडा वेळ थांबेल, धावा येतील, परंतु तसं झालं नाही. कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहतो जर तरचा खेळ पाहायला मिळतो, निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलंय. म्हणून एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मात्र फार वेळ लागतं या खेळाचं. या वेळेला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं मितेश शिंगोटेचा हा चेंडू. खूप छान पद्धतीने आपण
हाताळला गेला आणि फलंदाज बाद होताना कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते मात्र या ठिकाणी कृपेशला. भानुदासजी मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र आपण पाहतोय की क्रिकेटची नियमावली कालांतराने मात्र नियम आमूलाग्र आपल्याला पाहायला मिळतात, बदल झालेत. ऑक्टोबर पासून मात्र आपण पाहू शकताय जसं फलंदाज सॅक्रिफाईस करतो तसं होणार नाही, कारण नवीन फलंदाजालाच मात्र त्या जागी यावं लागेल, ते स्ट्राईकवर यावं लागेल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पांजूच्या मैदानात मी पाहिलं होतं, IPL ला सुद्धा त्याच पद्धतीने नियम मात्र पुढे आणला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा, 17 लॉस ऑफ 5 विकेट. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला 9 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण. मुंगफलीवाले सुद्धा उदरनिर्वाहासाठी मुंब्रावरून खास करून आपण पाहू शकतायत. धावसंख्या 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मितेश शिंगोटे सुपर बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव आला, विनोद परेडने झील सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी मात्र या वेळेला स्वतःशी जणू काही खेळतोय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. ढुंडो रे साजना. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 धावा. कारण कोणताही खेळाडू हा मात्र आपल्या संघासाठी खेळतो आणि अशा वेळेला मात्र एकतर त्याच्या मनामध्ये वेगळं काहीतरी काऊर चाललेलं असतं, एकतर त्याचं जजमेंट चुकतं आणि अशाच वेळेला मात्र हा झेल सुटतो, कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 लॉस ऑफ 5 विकेट. 8 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा शफल झाला होता. स्ट्रेट ड्राईव्ह, फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला विकासच्या हातामध्ये निघून जाईल आणि फलंदाजाला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात परतावं लागेल. कार्तिक बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 6. 6 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी मितेश शिंगोटे. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. एकामागोमाग एक फलंदाज मात्र इंटरव्हेल विकेट मिळत आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 चेंडूमध्ये प्रति चेंडू मागे 4च्या सरासरीने 28 धावांचं लक्ष देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगली गोलंदाजी. 4 गोष्टी असतात: गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक. या 4ही गोष्टींचा जेव्हा तुम्ही चांगला अवलंब करतील, प्रत्येकाने प्रत्येकाचे 100% देतील, त्यावेळेला डेफिनेटली विजय संपादन हे आपण सातत्याने पाहतो. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21. काय म्हणशील अक्षय? आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच 6 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे मालजीपाडा संघाला. आता मात्र हवाई सफर करावा लागेल. पाण्याची सोय करायच्या मैदानाच्या आतमध्ये. रंगनाथजी देशमुख यांना विनंती करेन, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 27 धाव्यांची गरज. पहिलाच मॅच रफ अँड टफ. जे विकेट गेलेत एका मागोमाग एक, तेच नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकतात. आणि चेतन मात्रेची गोलंदाजी, तीच कंटिन्यू गोलंदाजी पाहायला मिळते. मितेश शिंगोटे, एकंदरीत विकास पांडे आणि तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केले. तिथपर्यंत हाच मॅच जर विचार केला 6-27 मॅचला थोडं लांब नेऊन ठेवलंय मालजीपाडा संघाने, कारण की जे बेसिक क्रिकेट आहे, सिंगल डबल देखील धावा आल्याने मोठे फटके खेळण्याचा मुभा अदा करत होता. मात्र त्यानंतर जे विकेट्स गेलेत 6 गडी बाद, म्हणजेच अर्धा संघ मैदानाच्या बाहेर परतलाय. 6 चेंडू 27 धावा. इथून मात्र आता या धावा होऊ शकतात, मात्र तिथपर्यंत त्यांना एक चांगली खेळी करावी लागेल. कॉन्फिडन्स लेवल त्याला वाढवावं लागेल. डेफिनेटली अक्षय, ज्या पद्धतीने 6 चेंडू 27 धावा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालेत आणि द ग्रेट मराठा या संघानेच मात्र केल्या होत्या नायगावच्या मैदानात. या संघाच्या विरोधात खेळत असताना कृष्णाची काय बहारदार खेळी पाहायला मिळाली. झुंजार जिगरबाज खेळ. आज रवी वाघमारे त्यांची मात्र अनुपस्थिती पाहायला मिळते. भावेश पुणेकर गोवा टूर मात्र एन्जॉय करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि या मॅचच्या माध्यमातून आपण पाहू शकतात की शुभेच्छा सुद्धा रवी वाघमारे, भावेश पुणेकरने दिलेत. पाण्याची व्यवस्था रंगात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा चषक असो, आर के ट्रॉफी असो,
मिथुन दादा यांची स्पर्धा असो, आमदार चषक असो, डेफिनेटली त्या ठिकाणी आवर्जून आपली उपस्थिती ते दाखवत असतात आणि प्रत्येक आमच्या मान्यवरांना काय हवंय काय नाही आहे या मात्र सर्व सोयी सुविधा ते उपलब्ध करून देत असताना 21 धावा, 6 गडी बाद, 6 चेंडू, 27 धावा. 48 एक छोटी टोटल वाटली होती, परंतु ही नाईटची स्पर्धा पाहायला मिळते. इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खूप मायने राखतं. स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्क व स्वप्नील मुकादम, जय आणि समीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीरला मात्र आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, हात खोलावे लागतील. केदारनाथ पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतात मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ऑन साईडला खेळला गेलाय. तेजस मात्र पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी निघाले, सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलंय. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. आता 5 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 23 धावा फलकावर. टार्गेट 48 धावांचं लक्ष होतं, परंतु चांगलं क्रिकेट. आज 12 मेचा दिवस. आजच मुंबई आणि CSK असा सामना सुरू आहे. परंतु आपण 2 वर्षांच्या पलीकडे गेलो तर 12 मे 2019ला मुंबई इंडियन्सने CSKला पराभूत केलं होतं. जसप्रीत बुमराहची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि 1 धावेने पराभूत झाला CSK. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 25 धावांचं अजून सुद्धा लक्ष. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू 25 धावा. वॉड मॅच. समीर राऊत दबावाखाली खेळत असताना, कारण ऑप्शनच नाहीये. समीर राऊत समोर मोठे फटकेच खेळावे लागतील. त्याचे प्रयत्न चालू आहेत, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश मिळत नाहीये. कारण 4ही गोलंदाजांनी टिचून केलेली गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा, विलक्षण कामगिरी कशी करायची, सहजता, सुंदरता काय असते आपल्या बोटांतून, ते मात्र दाखवलं गेलं. सुपर बॉलिंग. 3 चेंडू आणि 24 धावा. द ग्रेट मराठा संघ मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक विकास पांडे त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मात्र या ठिकाणी धक्का बसतोय. तो 7वा गॉल. ना मराठी अस्मितेची जाण असलेला पक्ष अर्थात शिवसेना यावेळेला ऑन साईटला. खूप उशीर झालाय, परंतु षटकार या ठिकाणी डेफिनेटली येईल. विरल नायर यांचा इशारा येतो. यस, इट इज अ 6 रन. 6 धावा येत आहेत. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 30 या धावसंख्येवर. आता मात्र औपचारिकता फक्त बाकी राहिले. 1 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा हे सामन्याचं समीकरण. 19 जून 1966. अप्रतिम आपण पाहू शकलात. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे अस्मितेची जाण असणारा हा पक्ष आपल्याला पाहायला मिळाला. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देऊ असं मात्र हेच फक्त वाक्य टायटल आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला ऑन साईडला खेळलं गेलं. 1 धाव अर्जित केली जाते आणि यावेळेला डॉट चेंडू येतोय आणि विजयश्री खिचून आणला गेलाय. तर ग्रेट मराठा जुचंद्र संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल अँड हार्ड लक. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. आपण नियम जरूर या ठिकाणी जरूर जपायचं आहे. शेक हँड करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. लाईनअपमध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला विनंती असेल. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 30 धावांवर पूर्णपणे डाव या ठिकाणी गडबडला गेला. काय विकेट मिळवले. 2 षटकं, 8 धावा, 5 चेंडू डॉट, 3 विकेट आणि इकॉनॉमी 4चा आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली आणि द ग्रेट मराठा ऑन द मॅच बाय 17 रन्स. विजय कांबळे समोरच आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिलेवर देण्यासाठी सातत्याने आपण पाहतो विशाल भोईर यांना. कैवल्य पाटील बंधू ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर गंधर्व पाटील मात्र यावेळेला स्माइल देत असताना